नमस्कार. भविष्यावर बोलू काही या आपल्या नवीन कार्यक्रमात मी संपदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. भविष्य म्हणजे गरिबापासून श्रीमंतापर्यंत, लहान मुलापासून वृद्धापर्यंत सगळ्यांचाच कुतूहलाचा विषय. भविष्याबद्दल मनात एक अनामिक गूढ अशी भीती असते. काय असेल माझं भविष्य? अशुभ घटना असतील का शुभ घटना? कोण होईन मी, डॉक्टर का इंजिनियर? माझं वैवाहिक आयुष्य कसं असेल? हे आणि असे कितीतरी प्रश्न, शंका आणि गैरसमजुती असतील. पण या सगळ्याचं निराकरण होणार आहे भविष्यावर बोलू काही या आपल्या कार्यक्रमात. कारण याबद्दल मार्गदर्शनासाठी येत आहेत राशीचक्रकार शरदजी उपाध्ये. नमस्कार. नमस्कार शरदजी. बोला. भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात आपण भरपूर काही सांगणार आहोत. पण नेमकं काय सांगणार आहोत याच्याविषयी तुम्ही आजच जर सगळ्यांना सांगितलं तर एक उत्सुकता पण निर्माण होते. तर तुम्ही सांगा की आपण या कार्यक्रमातनं काय काय देणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे लोक हल्ली ज्योतिषाच्या फार मागे लागलेत. मागे लागू नये, आवश्यक थोडं मार्गदर्शन घ्या तुम्ही. पण मग हे शास्त्र आहे का? तर असे एक संस्कृत ओवी आहे, यथा शिखा मयुराणाम नागानाम म्हणयोथा तत् वेदांग शास्त्राणाम ज्योतिषम मूर्धनी स्थितम. नागमणी जसा असतो ऊर्ध्वभागी, तसं वेद हे ज्योतिष हे वेदाचं ऊर्ध्वांग आहे. म्हणजे अतिशय तो विषय सखोल आहे. पण आज आपल्याला दिसतं काय, दोन पुस्तक वाचून कोणी काही सुरुवात करतो आणि माणसं तपासून घेत नाहीत. हा कोण आहे, खात्री करून घ्या. बरं, ह्याला काही असं हार्ड अँड फास्ट क्रायटेरिया काही नाही. मी ज्योतिष म्हणजे ज्योतिषी, काय डिग्री बिग्रीची मान्य नाही. त्यांनी काही बेजबाबदार भविष्य सांगितले जातात, त्याने लोकांवर परिणाम होतो. मला सगळे ते गैरसमज, अंधश्रद्धा, नाहक भीती लोकांच्या डोक्यात आहे ते दूर करायचं पहिलं काम करावं असं वाटतं. इन्सिक्युरिटी जी लोकांच्या मनात असते, असुरक्षितता, त्यामुळे लोक खरं विचारायला येतात. असे असुरक्षित वाटणाऱ्या लोकांना खरं मॉरल बुस्टिंग दिलं पाहिजे. आपण पॉझिटिव्ह थिंकिंग दिलं पाहिजे, उभं केलं पाहिजे. सर्वसाधारण कटू अनुभव आहेत की भयंकर घाबरवलं जातं, खर्चिक उपाय सांगितले जातात. देवाला पैसे समोर ठेवून प्रॉब्लेम दूर करणं किती वेड्यासारखी कल्पना वाटते ना. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, सूर्यकोटी समप्रभ, आणि त्यांना आपण काढवातीने ओवाळतो. आपला आनंद आहे का नाही? पण लोक त्याचा फायदा पण घेतात. तर मला असं वाटतं की पहिल्यांदा मी तुला किती विषय आहेत ते सांगतो. सुरुवात ग्रहवर्णनाने जरी झाली ना तरी आपल्याला कळतं की अंतराळामध्ये ग्रह फिरत आहेत. या ग्रहांच्या रेडिएशनचा म्हण, कारकत्वाचा म्हण एक परिणाम होतो. ते ग्रह कुठल्या तरी राशीतून फिरतात. मग त्या राशीच्या ग्रहाचे कॉम्बिनेशन परत निर्माण होतात आणि अंतराळातून आम्हाला विशिष्ट ठिकाणी दिसतात. तो ग्रह, त्याच्या पाठीमागे काही तारे, म्हणजे त्या नक्षत्रात ते असतात. म्हणून कुंडलीचा भाव अधिक ग्रह अधिक राशी बरोबर फलादेश हे प्राथमिक समीकरण सांगतं. पण हे खरं आहे का? तर आपल्या पत्रिकेच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं असतं, अस्य बालकस्य पूर्वकर्मानुसारेण, त्याच्या पूर्वीच्या कर्मानुसार त्याला ही दशा प्राप्त झाली आणि हे पटतं आपल्याला. मग लोकांना असं वाटतं की काय माझी मागची कर्म आहे ते समजून तर घेऊ. मग तुला एक अगदी स्पष्ट सांगतो, जन्मकुंडलीतले ग्रह भविष्य निर्माण करत नाहीत, ते दर्शवतात. आत्ता घड्याळात ही वेळ दर्शवली जाते बाहेरची, या घड्याळामुळे वेळ निर्माण होत नाही. मग आम्हाला संबंध 12 ग्रह 12 राशी पाहून एक आयुष्याचा अंदाज घेता येतो. तुमच्या पत्रिकेत जे काही योग आहेत, अपाय आहेत, ते उपाय आहेत. म्हणजे मला पहिलं ह्या सगळ्या आपल्या बुद्धिवान रसिक प्रेक्षकांना हे समजायचं की तुम्ही याच्या आहारी जायचं नाही. पत्रिकेत काय लिहिले तेच होणार असं समजू नका. काय करायचं ते त्यात लिहिलेलं नाही, ते आपल्या हातात आहे. त्याच्यानंतर मग त्याला अनुसरून बरेच विषय आहेत. पामिस्ट्री आहे, फेस रिडिंग आहे, रंगशास्त्र आहे, रत्नशास्त्र आहे, वास्तुशास्त्राने तर धुमाकूळ घातलाय सध्या. लोक ब्लॅक मॅजिकला घाबरतात, भूतक आहे त्याला घाबरतात, कुलदेवतेचा रोषणाई का त्याला घाबरतात, कपडे कुठले घालावे, मग आम्ही लकी नंबर कुठला, इतके वेड्यासारखे मागतात लोक. कोणाला तरी ज्योतिषाने सांगितलं तुमचा लकी नंबर 2 आहे आणि तुमचा शत्रू 5 आहे. तर तो वेड्यासारखा रस्त्यात उभं राहून टॅक्सी थांबवल्यावर मोजायचा 1040 4 + 5 5 आप जाओ. नाही, तो भडकला आहे का दिवशी टॅक्सीवाला, ठेरो बोलता और जाओ बोलताय. मग त्याला काय कळणार आहे ॲस्ट्रॉलॉजी काय? पण लोक आहारी जातात. असं कधी करू नये. बुद्धिवान माणसाने सखोल जाऊन काय बेस आहे तो तपासून. तर हे इतके विविध विषय आहेत. एक
गुणमेलन नावाचं शास्त्र फार महत्त्वाचं आहे, वधूवरांचं गुणमेलन. लग्नाच्या मुलींना किती प्रॉब्लेम होतात ना, आईवडील स्थळ आणतात, ते का नाही म्हणता येत नाही, आणि आईवडिलांना मुलींचं अंतर्मन कळत नाही, तिच्या टेस्ट अँड रिक्वायरमेंट काहीतरी वेगळ्या आहेत, त्या दोघांना एकत्र यायचं आहे. मग त्या मुलीला संकोचापोटी काय बोलता येत नाही, आणि मग आई एखादं स्थळ आणते आणि खूप चांगलं आहे मुलगा वगैरे, ते विचारी करते. पुढे तिच्या लक्षात येतं कठीण आहे माणसावर संसार करणं, माझी त्याची वेवलेंथ अजिबात मॅच होत नाही. ह्या गोष्टीचे किती वाईट परिणाम होतात ते मलाही कळले नसते, पण काही वर्ष मी कन्सल्टेशन करत होतो, ती मुलं मुली यायची विचारायला, म्हणून गुणमेलन हा एक महत्त्वाचा विषय आहे. पण म्हणजे आपण या विषयावर विस्तृत बोलणार आहोत नंतर. विस्तृत जर बोलायचं नसेल तर आपण कुठेही पब्लिक प्लेसमध्ये बसून एक पोपट घेऊन अर्धवट पण सांगू शकतो, तसं नाही करायचं आपल्याला. नाही म्हणजे बारीक लक्ष आहे तुमचं आमच्या सगळ्यांवर, हे लक्षात. आता हे लक्ष का ठेवायचं, तर तू गुरुचरित्र, दत्तप्रभू, दत्त महात्म्य, गुरुलामृत वाचले असेल. दत्तप्रभूंनी स्वतः 24 गुरु केले, विश्वाचे गुरु, आणि त्यांनी 24 गुरु केले. तर त्यांना विचारलं तर ते म्हणाले, जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला मी जाणं. गुरु से आले अपारपण जग संपूर्ण गुरुवासे. मी अवलोकन करत गेलो आणि मला खूप गोष्टी दिसल्या, आणि मी त्या त्या गुरु म्हणून त्यांनी काही गुरु गुणग्रहणार्थ केले आणि काही दोष त्यागार्थ केले. एक सोपं उदाहरण देतो म्हणजे कळेल. हे आमच्यात पण आलंय महाराजांची शिकवण. एकदा मी सत्य आंबेची पूजा सांगत होतो, मला फार आवडतात या पूजा सांगायला, विस्तृत प्रवचन करायची. तर ते सगळी पूजा झाल्यावर माझी इच्छा काय असते, त्या देवाला छान निरंजनाला आणा, 10-11 निरंजनाने ओळा. तर आमचा एक विद्यार्थी असं ते निरंजन प्रज्वलित करायला लागला, ती काडी विझली, पुन्हा दुसरी काडी ओढली, ती विझली. मग त्याच्या लक्षात आलं पंखा चालू आहे, त्याने पंखा बंद केला, तरी विझली. मग त्याच्या लक्षात आलं खिडक्या उघड्या आहेत, त्यांनी सगळ्या खिडक्या बंद केल्या आणि ती निरंजनं तेवली. तर मी त्याला म्हटलं, ह्या घटनेतनं तू काय शिकलास? तर तू माझ्याकडे बघायला लागला, ह्यातनं काय शिकायचं असतं? पण ह्या घटनेतनं मी असं शिकलो, विकारांचे वारे जोपर्यंत असतात तोपर्यंत आत्मज्योत स्थिर होत नाही. क्या बात. आणि सगळी वावटळ बंद झाली, निर्विकार, निर्विषय, निर्विकल्प झालो आपण, की ज्योत स्थिर होते आपली. तुला कुठला विषय आवडेल यातला? मला विचाराल तर सगळ्यात अगदी उत्सुकता मनात असते की माझा जोडीदार कसा असेल. म्हणजे ज्यांचं मला नाही, पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा तर होताच. आणि याच्यानंतरही असं वाटतं की मग आपल्या आता मुलांचं, आपल्या अवतीभोवतीच्या मित्रमंडळींचं हा विषय न संपणार आहे की माझा जोडीदार कसा असेल. याच्याविषयी आपण बोलूया. हो, याचा विषय. आणि मी तुला बोलताना त्यातले एक एक पॉइंटच विस्ताराने सांगतो, कारण तू फार छान विषय काढलास. जरूर सांगतो मी तुला. मग आज आपण पहिलं पत्रिका आणि काय नाही, आपण काय करू, पहिल्यांदा वधूवरांचे 18 गुण जमतात म्हणजे काय. बर. नुसतं टेक्निकली भटजी सांगता 18 गुण, आपण आम्हाला कन्व्हिन्स करा 18 गुण म्हणजे काय, त्याच्यावर बोलू. चालेल. मग हा विषय आपण याच्यावर बोलूया आज, पण त्याआधी छोटीशी विश्रांती घेऊया. वधूवरांचं गुणमेलन मस्त विषय आहे ना, उत्सुकता ताणणारा आहे, आणि प्रत्येकाच्या मनात हे आलं नाही असं सांगू नका. याविषयी बोलूया. शरदजी, पत्रिकेमध्ये पहिलं म्हणजे 18 गुण, कमीत कमी, जास्तीत जास्त 36 गुण. हे नेमकं 18 गुण आणि 36 गुण हे काय? ते गुण म्हणजे काय हे जर आपण भटजींना जरी विचारलं आणि ज्योतिषाला विचारलं तरी त्याला माहिती नसतं. तो म्हणतोय बघा, हे पंचांग, याच्यामध्ये वधूवरांची नक्षत्र दिले, वराचे नक्षत्र सरळ, वधूचं नक्षत्र आडवं. मग गुण नक्षत्राचे जमवतात, राशीचे नाही. मग मेष राशी अश्विनी नक्षत्र, याच्या वराला कर्क राशी अश्लेषाची मुलगी आली तर अश्विनी आणि अश्लेषाचा काटकोन बघतात, आणि तिथे काहीतरी लिहिलेलं असतं 9 किंवा. मिनिमम 18 गुण म्हणजे काय, तर वधूवर दोघेही ज्या पातळ्यावर वावरतात इतकं वेगळं नातं आहे, खूप सुरेख आहे. बिघडलं तर त्याच्या इतकं वाईट नाही. मग आपला जोडीदार निरनिराळ्या भावनेतनं आपल्याला हवा असतो. आपला जोडीदार आपल्या बाजूला बसून गप्पा मारतो, एक वेगळं प्लेजर असतं, छान विषय आहेत त्याचे, तो हसवतोय आपल्याला, पण एक लेवल सांभाळतोय, माझ्या वेवलेंथला मॅच होते, एक आनंद वेगळा असतो. माझा जोडीदार हळवा नाही पण केअरिंग आहे, की काय बरं नसलं मला वगैरे तर तो सगळं एकदम ठाव सोडणार नाही,
पण तुला तर विचारणार संपलं काय, बरं नाही का तुला वगैरे, केवढा आधार वाटतो. खूप. काही नवरे एकदमच म्हणतात काय आडवं व्हायला काय झालं, काय खाल्लं वाटतं काल, झालं मग किती वाईट वाटले. एक छानपैकी 2 गोड शब्द उमेद देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं एकांतातलं जीवन आहे की पूर्णपणे ज्याला मी आणि माझा जोडीदार एकत्र आहोत, त्याला निसर्गाने आम्हाला जी वासना दिलेली आहे त्याचा आविष्कार चालू होतो, तर हा माझ्याशी कसा वागेल. आणि तो जे वागेल ते इतकं खाजगी असतं की मी कोणालाच बाहेर सांगू शकत नाही. मग मुलीला एखादा प्रॉब्लेम झाला तर त्या आईला असं नाही सांगू, आई त्याच्या काही सवयी वाईट आहेत, पण तुम्ही आधीच त्या मॅच करा. त्या मुलीला सांगा की ह्यामध्ये हे असं असं मिळतंय. मग तुमचं बौद्धिक, मानसिक, लैंगिक जीवन खूप जवळपास ॲडजस्ट होते, म्हणजे मिनिमम 18 गुण. आणि खूपच छान जमते म्हणजे 36 गुण. मग 36 गुण केव्हा जमतात, दोघांची राशी एक असेल आणि नक्षत्र विरुद्ध असेल. म्हणजे एखाद्याची रास कर्क आहे, त्याचं नक्षत्र पुष्य आहे, पण तिचा आश्लेष आहे, मग 36 गुण. एक रास विरुद्ध नक्षत्र, पण मिनिमम 18 म्हणजे टॉलरेबल आहे. पण जेवढे गुण वाढतात तेवढी वेवलेन, इंटलेक्च्युअल, इमोशनल, सेक्शुअल तिने मॅच होते. तुम्ही मुली रविवारी बसमधनं प्रवास करताना जर एखादा माणूस आवडला नाही, शेजारी बसत नाही, नाईलाज म्हणून बसायला लागलं ना, कशी बशी 20 मिनटं काढता, 20 मिनिटात तुम्हाला एवढा कंटाळा येतो. आयुष्यभर जायचंय ज्याच्याबरोबर, ती व्यक्ती आवडायला पाहिजे. ते काम ज्योतिषाने करायचं. पण मुलींचं होतं काय, ते कुठेतरी असे जातात, तिची मैत्रीण सांगते काय टॉप दिसतोय ना, अगदी सलमान सारखा दिसतोय. तिच्या डोक्यातच बसतं ते, अरे तो सलमान सारखा दिसतो पण असतो कसा, ते लग्न झाल्यावर कळेल. गुणांमध्ये ह्या मानसिकतेची फार काळजी घेतली पाहिजे. आणि हे कोणीच सांगत नाही. आपल्याला काय विश्वास असतो, हे सोळं नेसलेले भटजी आहेत, शेंडी ठेवली, पवित्र ब्राह्मण आहे, तर नॉलेज आहे का त्याला. पण ते त्याच्याकडे गेल्यानंतर ते अशी बोटं असतात. आणि तरुण मुला मुलींच्या आयुष्याचा निर्णय ज्योतिषाने असा घ्यायचा असतो 2 मिनिटात. मग मी त्यांना काय सल्ला देणार आहे, ते पुढे भाग एक एक येईल तसं मी सांगेन. पण शरदजी मला सांगा की म्हणजे समजा प्रेमविवाह होतो तेव्हा हळूहळू मैत्रीतनं आपले गुण जुळतायत का, आम्ही ताडत असतो. आणि जेव्हा पत्रिकेने विवाह होतो तेव्हा असं घरं दाखवतात की यांचे गुण जुळतायत का नाही. म्हणजे थोडक्यात पत्रिका तुम्हाला पटकन मदत करते. पण तुम्ही प्रेमात जेव्हा पडता त्याला तुम्हाला एक विशिष्ट गोष्टच त्याची आवडत असते. आणि त्या मुली मला सांगतात मोकळेपण, म्हणून मला माहिती नाही तर मला काय कळणार. अय्या तो किती छान आहे, असा हँडसम आहे, अय्या त्याची स्टाईल काय आहे सिगरेट ओढण्याची, हे नाही का संसाराला उपयोगी. मग आम्ही खोल जाऊन काय बघतो की ह्या मुलाचं हिच्याशी लग्न झालंय, आत्ता ठीक आहे, पुढे काय आहे, ह्याला रोग होणार आहेत का, याची फायनान्शियल कंडिशन कशी राहील, याचे कॅरेक्टर कसे आहे. आपल्या धर्मात चारित्र्याला फार महत्त्व दिलं आहे. पण चारित्रच चांगलं नसेल, आधीमध्ये कुठेतरी त्याला भयंकर व्याधी होणार असतील, तर ही जबाबदारी ज्योतिषाने घ्यायला नको की तुला हा मुलगा आवडलाय, याच्याबरोबर तुझी 4 वर्ष ठीक जातील, ह्याच्यानंतरचं ह्याची दशा 18 वर्षाची राहूची आहे, या काळामध्ये हा व्यसनी होणार आहे, हे आधी नको सांगा ना. हे सगळं पंचांगातल्या गुणावर कळतं. पण शरदजी आता हे गुण जुळले तरी त्याच्याबरोबर आणखीन भरपूर त्याची अंग असतात पत्रिकेची, याच्याविषयी पण थोडं वेगळं सांगतो. जॅकपॉटला 5 घोडे लागतात, हा पहिला घोडा फक्त जिंकला. शरदजी सांगा की जी वेळ तुम्हाला मिळते त्या वेळेप्रमाणे तुम्ही कुंडली मांडता, त्याप्रमाणे भविष्य सांगता, पण जी वेळ तुमच्या हातात आली तीच योग्य आली का, हे कसं ताडायचं. आता ज्या ज्योतिषाला पत्रिकेवरनं ती पर्सनॅलिटी मॅच होते का बघता येत नाही, त्यांनी ज्योतिष सांगूच नाही. तू माझ्याकडे एखादी पत्रिका आणलीस आणि मला विचारलंस ही व्यक्ती कशी आहे, तर मी वर्णन केलं पाहिजे. तिची उंची, वर्ण, एक कपाळ कसं आहे, एक चेहरा समोर आला पाहिजे. मग ही ज्याला मॅच, आणि मी करतो ते, ही पत्रिका माझ्याकडे आली आहे म्हणून सगळे काही मुलं मुली येत नाहीत, फोटो मागून घेतो. पण ती मॅच झाली नाही जर पत्रिका त्या व्यक्तीच्या चेहऱ्याशी फोटोद्वारे किंवा प्रत्यक्ष, तर मी सांगतो असं रिस्क घेऊ नका, त्या मुलीला एकदा बोलवा किंवा तिचा फोटो मला क्लोजअप आणून द्या. म्हणजे पत्रिका चुकते ही गोष्ट अगदी सत्य आहे. तुला असं वाटेल अलीकडचा काळ अगदी सायंटिफिक आहे, वेळा, घड्याळं, सायरन वगैरे आहेत, आजही प्रॉब्लेम होतात. एक माणूस आपल्या बायकोला लेबर रूममध्ये ॲडमिट करून आला हॉस्पिटलमध्ये, आणि त्याला कळलं की वेळ
ॲक्युरेट लागते म्हणून तो स्टॉपवॉच घेऊन आला. आणि आतून त्या नर्सने जेव्हा सांगितलं ना की लडका हो गया, त्याने ते स्टॉपवॉच दाबलं. 8:56:52 एवढा खुश झाला. आणि त्याला काय दुर्बुद्धी झाली, त्याने त्या नर्सला विचारलं कभी हो गया लडका, तर ती म्हणते अभी कुछ आधा पौना घंटा हो गया. मग तो भडकला, तुम्ही आत्ता सांगताय. ती म्हणते को हे आम्हाला काम नाही आहे. बाळंतीण सुखरूप आहेत का हे बघणं माझं काम आहे, वेळा तुम्ही ठेवा. म्हणजे आत ही परिस्थिती आजच्या काळात घडते. पूर्वीचं काय, सूर्योदयाला चंद्रोदयाला जन्म असं मग अनेक ज्योतिषांचं रिडिंग चुकतं, त्याचं कारण वेळ बरोबर नसते. पण शरदजी सांगा की असं समजा 1 मिनिट उशिरा 1 मिनिट आधी असं जरी झालं तरी हे बॉर्डरवरची लग्न असली तर बदलतात ना. 24 सेकंदात 1 विकाला बदलते. आता व्यवहारात तो उदाहरण देतो म्हणजे कळेल. तू रिक्षाने चालली आहेस, मी तुला पटकन हाक मारली, संपदा, तू वळून बघेपर्यंत रिक्षा 1 किलोमीटर जाते. ही सामान्य वाहनाची गती आहे. प्लॅनेट्स काय फॅन्टॅस्टिक गतीने फिरत आहेत. त्यामुळे अशी चूक झाल्यानंतर त्याचे कला बदलतात, मग महादशा बदलतात, नक्षत्र बदलतात. बॉर्डरवरचा असेल तर राशी पण बदलते. मग आपण आधी बघून तर कळतच, पण प्रश्न विचारत जायचं. आणि ती व्यक्ती म्हणणे असं नाही आहे, मग कळतं हे चुकीचं आहे. डॉक्टर काय करतात, स्टेथोस्कोप इथे दुखतंय का नाही, इथे दुखतंय का नाही, आणि ते बरोबर शोधून काढतात रूट कॉज कुठे आहे. शेवटी एंडोस्कोपी वगैरे का करतात, करेक्ट तुम्हाला कुठे हात झाले कॅमेरा सोडून बघतात. इथे सुद्धा एरर अँड ट्रायल करायला पाहिजे त्यांनी. पण ज्योतिषाला अहंकार असा असतो, मी सांगतोय ते बरोबर आहे. पण तसं नसतं, ते चुका होऊ शकतात. दुसरी गोष्ट, कॉम्प्युटराइज पत्रिका करत नाहीत सगळे लोक, एक चिटोरं घेऊन येतात. काही पत्रिकामध्ये हर्षल, नेपच्यून, प्लुटो लिहित पण नाहीत. कसं रेटिंग येणार तुम्हाला? ज्या हर्षलावर घटस्फोट बघतात तो तिचा प्रॉब्लेम असेल बघायला नको. मार्गदर्शनाचा खूप उपयोग होतो. तर वेळ ही चुकीची असण्याचा संभव असतो आणि ती मॅच त्याला होत नाही. बरोबर. मग त्यांना सांगायचं किंवा एरर अँड ट्रायल करत आपण बघायचं पुढे मागे काय झालं. पु ल देशपांडेंची पत्रिका महाराष्ट्राच्या कुंडली संग्रहात दिली आणि खाली काय लिहिले, साल वादग्रस्त आहे. आता 365 दिवसाच्या कुंडलीला एरर अँड ट्रायल करायचं का. एक मंत्री महोदय आले, ते त्यांना म्हटलं काय जन्मवेळ काय, तर म्हणाले शेतामध्ये जन्म झालाय माझा, पण प्लेगची साथ होती तेव्हा. पुण्याला एका एज्युकेटेड बाईला ज्योतिषाने विचारलं पत्रिका बनवायची वेळ काय आहे जन्मवेळ, तर ते म्हणाले बघा पानशेचं धरण फुटलं आणि लगेच हा झाला. मग ह्याने विचारलं पानशेचं धरण कधी फुटलं, तर म्हणे हा झाल्यावर फुटलं. करेक्ट वेळा मिळतच नाही, आता मिळायला लागल्यात, कारण कॉम्प्युटराइज काय पत्रिकेवर एरर अँड ट्रायल करता येत आपलं. बऱ्याच मोठ्या लोकांच्या जन्मतिथीबद्दल वाद असतात. 1 का 2 ठरवलं जातं. माझ्या अजून नाही झालेलं. पण मला यातला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेला तुम्ही पत्रिकेतले गुण पाहता आणि ती व्यक्ती पाहता, तर ह्या दोन्हींचा तुम्हाला जास्त उपयोग होतो का? हो, आणि गुण हे नक्षत्रावर बघतात. मग आम्ही एक जनरल वर्णन तुम्हाला सांगतो ना, सिंह राशी स्वाभिमानी आहे, पण त्यात सिंहेमध्ये मघा नक्षत्र जेवढं स्वाभिमानी आहे तेवढंच पूर्वा नाही आहे. धनुराशी ही म्हटलं तर अतिशय एक्सेंट्रिक आहे, पण मूळ नक्षत्राचा माणूस जेवढा एक्सेंट्रिक तेवढा पूर्वाषाढा उत्तराषाढाचा नाही. ते भाषा चतुर नक्षत्र आहे. मग धनुमध्ये काही वेळेला उत्तम लेखक, भाषा चातुर्य असलेले लोक मिळतात आणि काही हेकट मुडी लोक मिळतात. अनप्रेडिक्टेबल राशी होते. मग जसं आपण मायक्रोस्कोप ॲडजस्ट करत करेक्ट इमेज घेतो किंवा टी व्हीवर पण इमेज चांगली दिसेपर्यंत ॲडजस्ट करत जातो, तसं नक्षत्र असते. म्हणून गुणमेलन राशीवर करत नाही, नक्षत्रावर करतो. बरं. नक्षत्रांचे गुण दिलेले आहेत. म्हणजे गुणाबद्दल बोलायचं तर परत एकदा सांगतो, वधूवरांच्या गुणाचा काटकोन जो मिळतो तो बघायचा. 18च्या खाली असेल ते मॅरिड लाईफ ॲडजस्ट होणार नाही, एकमेकांचा प्रॉब्लेम होतील. मग घटस्फोट होईल का नाही भाग वेगळा, पण तडजोडी करत कशाला मॅरिड लाईफ जगायचं, एकमेकाला आपण आवडलो पाहिजे. अजूनही मनात खूप प्रश्न आहेत. पण मगाशी तुम्ही म्हणालात की गुण फक्त तेवढंच नाही, तर तो एक भाग आहे. हो. पण मग आपण समजा असं ठरवलं की एक एक भाग एक एक ह्याच्यावर बोलायचं, तर उद्या तुम्हाला कोणत्या विषयावर बोलायला आवडेल? संपदा, पत्रिका माझे विचार असा आहे की आपले जे प्रेक्षक आहेत त्यातल्या ज्या तरुण मुली आहेत त्यांच्या पत्रिका जेव्हा मुलांना सांगून जातात तर आईवडील खूप लांब लांब ज्योतिषाकडे सारखे जातात आणि 1 मिनिटात तो काय सांगतो, एक नाडी हे जमत नाही. हे एवढं कशाला आईवडिलांना पाठवतं? घरी बसल्या बसल्या तुम्हाला हायली ऑब्जेक्शनेबल पॉईंट्स कुठले आहेत ते सांगून
त्यातला पहिला ऑब्जेक्शनेबल पॉईंट आहे नाडी. वधूवरांची एकच नाडी असता विवाह सर्वथा वर्ज करावा. मग का वर्ज करावं? नाडी म्हणजे काय, नक्की काय, मेडिकल बेस काय आहे ते मला विस्ताराने सांगायला आवडेल. बरोबर. आणि ते आम्हाला ऐकायला जरूर आवडेल. उद्या आपण परत भेटतोच आहोत. तुम्हाला आवडेल ना? कारण नाडी असं म्हटल्यावर त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हे कळलं की आणखीन आपली उत्सुकता वाढते आणि त्याच्यावरचा विश्वासही वाढतो. आपण बोलूया उद्या भविष्यावर बोलू काही, त्यातल्या नाडी या विषयावर. पुन्हा भेटतोय उद्या छानशा गप्पा घेऊन. आज इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार.